स्तोत्रसंहिता याचा 125 अध्याय 1 वचन. ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहेत. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असेल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. माझ्या बहीण भावांना आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे. हालेलुया. की परमेश्वराचं वचन इथं आपल्याला काय सांगत आहे की ज्याचा भाव परमेश्वरावर आहे, होय, म्हणजे जो व्यक्ती परमेश्वरावरती विश्वास ठेवतो. भाव म्हणजेच काय? आपला विश्वास. हो, ज्याचा विश्वास, ज्याचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या. पहा, म्हणजे जे सर्व काळ टिकणारं आहे, जे कधीही नष्ट होणारं नाही, अशा सियोन डोंगरासारखे आहेत. पहा, हालेलुया, आमेन. जो परमेश्वरावरती विश्वास ठेवतो, भाव ठेवतो, ते कसे राहणार आहेत देवाच्या राज्यामध्ये? की निश्चल आणि सर्व काळ टिकणाऱ्या सियोन या डोंगरासारखे. आमेन. कारण सियोन पर्वतावरती परमेश्वराने खूप अद्भुत रीतीने आपल्याला माहीत आहे की परमेश्वराचं कार्य आहे. सियोन पर्वत किती आपल्यासाठी पवित्र आहे. त्यामुळे परमेश्वराचं वचन इथं आपल्याला सांगत आहे की ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे. मग हे कोणते लोक आहेत? किंवा आपण जगीर जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती पाहतो माझ्या बहीण भावांनो की ते लोक काय आहेत? अविश्वासू आहेत. त्यांना जिवंत परमेश्वराची ओळख नाही. ते काय करतात? आपल्याच विश्वामध्ये, आपल्याच जगामध्ये ते वावरत असतात. पण आपण जे आहोत ते काय? निवडलेले लोक आहोत. होय, परमेश्वराने आपली निवड केलेली आहे. देवबापाने आपल्याला स्वतः निवडून घेतलेलं आहे. असे आपण काय आहोत? पवित्र लोक आहोत. देवाच्या नजरेने आपण पवित्र आहोत. आपल्याला जरी वाटत असेल की आपण सर्वसाधारण आहोत, आपण तुच्छ आहोत, पण नाही. आपण जो कोणी परमेश्वरावरती विश्वास ठेवतो, भाव ठेवतो, तो परमेश्वराच्या दृष्टीने काय आहे? अनमोल आहे. आणि तो सर्व काळ आणि कधीच नष्ट होणार नाही. तो सर्व काळ टिकणाऱ्या आणि निश्चल म्हणजे काय? स्पष्ट रीतीने सियोन डोंगरासारखे आहेत. यस, आमेन. पहा, परमेश्वर आपल्यावरती किती प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया. या वचनाद्वारे आपल्याला परमेश्वराची प्रीती आपल्याला इथे काय होत आहे? दिसून येत आहे. तर आपण काय केलं पाहिजे? फक्त परमेश्वर आपल्याकडे काय मागत आहे माझ्या बहीण भावांनो? की त्याच्यावरती भाव ठेवा, विश्वास ठेवा आणि मग त्याचे कार्य तुमच्या जीवनामध्ये पहा म्हणते परमेश्वर. देवाचं वचन एका ठिकाणी असंही सांगतं की तुम्ही जितका विश्वास तुमचा मोठा असेल तितकं तुम्हाला प्रतिफळही मोठं आहे देवाच्या राज्यामध्ये. आणि अजून एक वचन आहे देवाचे की मधाच्या गोडीपेक्षा सुद्धा परमेश्वराचं वचन काय आहे? गोड आहे. तर तुम्ही त्याची चव तरी चाखा म्हणून परमेश्वर आपल्याला सांगत आहे. तर आपण काय केलं पाहिजे की जसं आपण वाचवलं गेलो तसं आपण इतरांना सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच काय की परमेश्वराचे सुवार्थ त्यांच्या कानी जाणं खूप महत्त्वाचं आहे माझ्या बहीण भावांना. तर ह्या अद्भुत अशा वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊ आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. पवित्र 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 सेनाधीश राजांच्या राज्य तुझ्या नावाला उंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या राज्य. हो परमेश्वर, ह्या अद्भुत दिवसासाठी, ह्या वेळेसाठी आणि ह्या वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. कारण देव बाप्पा, कित्येक लोक आहेत माझ्या देवा की आजचा हा दिवस, ही वेळ नाही पाहू शकले माझ्या राजा, पण तू आम्हाला तुझ्या छायेखाली, तुझ्या सावलीत, तुझ्या पंखाखाली आम्हाला पाखर घालून आम्हाला तू सुरक्षित ठेवलं आहेस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, तू महान आहेस माझ्या राजा. किती अद्भुत वचन दिलंस माझ्या देवा. फक्त आणि फक्त तू आम्हाला म्हणतोस की तुझ्यावरती भाव ठेवा, विश्वास ठेवा, तर तुम्ही काय राहणार आहेत? निश्चल आणि सर्व काळ टिकणाऱ्या सियोन पर्वतासारखे आहेत. यस, आमेन, आमेन. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देवा. इतकं प्रेम करण्यासाठी, ह्या आगापी प्रेमासाठी तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. फक्त आणि आम्ही फक्त विश्वासात टिकून राहावं यासाठी तू आमच्या जीवनामध्ये कार्य कर. हेच परमेश्वरा, प्रत्येक एक माझ्या बहीण भावाच्या जीवनामध्ये तू कार्य कर माझ्या देवा. त्यांना तू स्पर्श कर, त्यांच्यापर्यंत हे वचन जाण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. मी विशेष करून मागते बाप्पा, जे कोणी आजारी आहेत माझ्या राजा, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या परमेश्वरा. ते तुला जाणत असतील नसतील,
पण तू सर्वांना तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांच्या अंतरुण बदल माझ्या देवा. त्यांना आजारातून बाहेर काढ माझ्या परमेश्वरा. हो माझ्या देवा, तू महान आहेस माझ्या परमेश्वरा. तुला सर्व गोष्टी शक्य आहेत प्रभू. तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद देते माझ्या राजा. तसंच परमेश्वरा, जे कोणी कर्ज बाजारी आहेत माझ्या राजा, ज्यांची कोणाची आर्थिक परिस्थिती ही वाईट आहे माझ्या देवा, त्या प्रत्येक एक घराला, प्रत्येक एक सदस्याला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांचे मार्ग तू मोकळे कर. त्यांचे जे काही जीवनातील अडचणी आहेत माझ्या राजा, त्या तू दूर कर माझ्या परमेश्वरा. आणि त्यांच्या घरामध्ये तुझं आनंद, तुझे वचन पेरण्यास आणि तुझी बरकत तिथे येण्यास तू सहाय्यताने मदत कर माझ्या राजा. तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. विशेष मागते बाप्पा, जे कोणी बहीण भावांना नोकऱ्या नाही आहेत माझ्या राजा, व्यवसाय नाही आहेत माझ्या परमेश्वरा, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या देवा. त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे तू त्यांना जॉब देऊन प्लेस कर माझ्या राजा. त्यांच्या व्यवसायामध्ये तू त्यांना सहायता आणि मदत कर माझ्या राजा. नवीन व्यवसाय सुरू करण्यासुद्धा तू सहायता आणि मदत कर माझ्या राजा. कारण तू महान आहेस. तुला सर्व गोष्टी हे शक्य आहेत माझ्या देवा. तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या राजा. विशेष मागते बाप्पा, की जे कोणी ॲडिक्शनचे शिकार आहेत माझ्या परमेश्वरा, मग ते मोबाईलचं असू दे, दारूचं असू दे, किंवा इतर कुठलंही वाईट संगती असू दे, वाईट विचार असू दे, वाईट विचाराच्या गोष्टी असू दे माझ्या देवा, ते प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांना त्याच्यातनं बाहेर काढ माझ्या देवा. त्यांना तुझ्या राज्यात घेऊन ये माझ्या परमेश्वरा. त्यांना स्पर्श कर स्पर्श कर स्पर्श कर. ओ हालेलुया. हो देवा माझ्या राजा, त्यांना स्पर्श कर. त्यांचे मार्ग मोकळे कर. त्यांच्या दुष्ट कार्यापासून त्यांना सोडव माझ्या देवा. हो देवा, तू महान आहेस. तुला सर्व शक्य आहे म्हणून तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद देते माझ्या राजा. माझ्या पूर्ण यूट्यूबच्या परिवाराला आणि माझ्या परिवाराला सुद्धा मी तुझ्या अधीन स्वाधीन करते माझ्या देवा. आणि इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचे जीवन तुझ्या हाती सोपवून ही छोटीशी प्रार्थना माझं जीवन तसा परमेश्वर माझा उद्धार करता येशूच्या नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगाने वसो प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.